नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात चुरशीने मतदान होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ असून त्यातील 3452 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगा लागल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना गृहमतदानाची सोय करण्यात आली होती। त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 4430 ज्येष्ठ नागरिकांनी गृहमतदानाद्वारे मतदान यापूर्वीच नोंदवलेले आहे। पण ज्या ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप मतदान केले नव्हते त्यांचीही आज सकाळपासून गर्दी दिसून येत आहे। अशाच प्रकारे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागाळा पार्कातील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्वप्रथम मतदान करणाऱ्या डॉक्टर लोकरे यांना निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे यांच्या हस्ते श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आले। अशाच प्रकारे ज्या ज्या मतदान केंद्रावर जे प्रथम मतदार आले किंवा जे ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आले त्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत। पाहू त्याची एक चित्र झलक। सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे 8 मतदारसंघात अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत। यात युवा मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र, महिला मतदान केंद्र अशा सजवलेल्या मतदान केंद्रांचा समावेश आहे। या मतदान केंद्रावर सुद्धा सकाळी 7 वाजल्यापासूनच जोरदारपणे स्पर्धात्मकरित्या मतदान सुरू आहे। विशेषतः तासगाव विधानसभा मतदारसंघात दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांचे चिरंजीव लढत आहेत। त्यांच्या विरोधात माजी खासदार संजय काका पाटील हे रिंगणात आहेत। या मतदारसंघाची चुरस असून आज सकाळी आबा यांच्या मातोश्रींसह त्यांच्या सौभाग्यवती आमदार सुमनताई पाटील, उमेदवार रोहित पाटील, तसेच आबांचे बंधू सुरेश पाटील आणि उर्फ राजाराम पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे। एकूणच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सकाळपासूनच चुरशीने मतदान सुरू आहे। अजूनही आपण मतदानाविषयीच्या अपडेट्स घेणार आहोत। यासाठी विठ्ठल बोले चॅनल तत्काळ सबस्क्राइब करा आणि लाईक करा। धन्यवाद। असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राइब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा।